नागपुरामध्ये झालं आणि छत्रपती शाहू महाराज त्यांनी घोषित केलं हा भारताचा भाग्य विधाता असेल। नागपूरला शाहू राजांनी घोषित केलं की हा या देशाचा भविष्य करता असेल, भविष्य निर्माण करणारा असेल, सबल हा देश घडवणारा असेल। याच्याकडे पहा ही घोषणा त्या राजाने केली, शाहू राजांनी। आणि त्या सत्कारामध्ये शाहू राजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोशाचा फेटा दिला, कोशाचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले। पहिल्यांदा कोणाची आठवण झाली असेल तर त्यांच्या रामूची त्यांना आठवण झाली। त्यांना घडवण्यामध्ये रामू कशी झिजली, जशी मेणबत्ती जळून जळून पाणी पाणी होते, बाबासाहेबांना बोधिसत्वांना घडवण्यासाठी ती जळून जळून पाणी झाली। आणि बाबासाहेबांच्या मनात नव्हे साऱ्या शरीरातही हा जो पारमितांचा प्रकाश आहे ना तो त्याची पेरणी केली, म्हणून ज्ञानाची पेरणी केली, म्हणून तिना नैष्कर्म या त्याग ही ज्ञानाचे बीज पेरले। ज्ञानाचे बीज कोणी? ही आपली पारमिता, नैखम्य, निष्क्रमण याला त्याग म्हणतात। त्याग या पारमितांच्या आधारावरच हे बोधी ज्ञानाची ही बीज तयार होतात। आणि हे बोधी ज्ञानाची बीज म्हणजे बोधिसत्वाचं बीज आहे। हे बोधिसत्वाच्या बीजाचं रोपण तयार करण्यासाठी भुसभुशीत बोधिसत्वांना घडवणूक करण्याचं काम केवळ आणि केवळ या देशात रमाईच्या वाट्याला आलं। रमाई ही साधी सुधी नाही, म्हणून ती बोधिसत्वांना घडवण्यात हा तिचा त्याग हा श्रेष्ठतम त्याग असेल। हाच त्याग तिला त्या बोधिसत्वाबरोबर जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बुद्धत्व प्राप्त करतील तेव्हा त्याची ती संगिनी हा पुण्यकर्माचा संस्कार आहे। याला असंख्यारिक एकम हे कुशल चित्त असतं, याच्यावर संस्कार करण्याची गरज नसते। ही उपजतच हे सगळे गुण घेऊन ती जन्माला जिथे आली असेल, आपलं सारं आयुष्य या मातेच्या चरणावर अर्पण करून या पुतळ्याच्या निर्मितीत माता रमाई ही त्यागमूर्ती माता आपल्या सर्व आयुष्याचं सर्व जीवनाचं सारं पुण्य तिला अर्पण करून बाबासाहेबांच्या बरोबर बाबासाहेब जेव्हा बुद्ध होतील, बुद्धत्व प्राप्त करण्याच्या काल शेवटच्या महाबोधिसत्वाच्या जीवनातही ती त्यांची धम्म संगिनी राहो। हे पुण्य वितरित करून या समारंभाला समापन करत आहोत। या समापनाच्या निमित्ताने आपण सत्यक्रिया करू, सगळ्यांनी हात जोडावं। मी जसं जसं म्हणतो तसं म्हणून या कार्यक्रमाचा समारोप करतोय। ज्या गोवरीतनं बॅरिस्टर घडवला, ज्या गौरीतनं बॅरिस्टर घडवला, बॅरिस्टर होऊन बाबासाहेब जेव्हा समुद्रावर आले, सारे कार्यकर्ते नवे नवे कपडे घेऊन बाबासाहेब टायकोटात दिसत आहेत, टोपी आहे, हॅट आहे। बाबासाहेबांनी रमाईला पैसे पाठवले कपडे घेण्यासाठी, तुला चांगली साडी घेण्यासाठी। त्या पैशाचं रमाईने काय केलं माहिती आहे? एक बाबासाहेबांसाठी खुर्ची घेतली, एक धोतर जोडी घेतली, एक अंगरखा घेतलाय, काळी टोपी घेतली, समजलं? आणि मात्र आपल्यासाठी काहीच घेतलं नाही तिने। जे पैसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवले, एक गादी घेतली बाबासाहेबांसाठी, आपल्यासाठी नाही। जेव्हा ही गर्दी उमडली, सगळे लोक बघत आहेत, पण रमाई आली नाही। रमाईकडे साडी नव्हती नवी, जुनी देखील साडी, ती देखील साडी नव्हती। विचार करा तिच्याकडे काय असेल। पण ही बोधिसत्वाला घडवणार हे धन, हे संपत्ती तिच्याजवळ श्रेष्ठतम संपत्ती होती। जेव्हा ती जाते, सगळे लोक बाबासाहेबांच्या पाया पडतात,
मात्र रमाई दिसत नाही. इकडे तिकडे फिरून बाबासाहेब नजर वळवतात. काही नसल्यामुळे शेवटी शाहू महाराजांनी दिलेला फेटा आहे ना, तो फेट्याची साडी गुंडाळून ही रमाई ती जाते. दुरून सगळ्यांना पाहतायत, पण रमाई त्यांची रामू दिसत नाही. त्यांच्या डोळ्यांना नाही दिसत. माझी रामू नाही आली, कुठे गेली? इकडून तिकडून फिर बाबासाहेब पाहतात आणि रमाई मात्र एकटक लक्ष ठेवून लोक काय करतात. जशी ही गर्दीतनं बाबासाहेबांच्या जवळ जाते आणि बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्व. ते अश्व कोणी पुसली माहिती? रामू, त्यांची ती रामू. रमाई साहेब, हे अश्व गाळून उद्धार नाही होणार. ही अश्व ही बोधिसत्वाची पेरणी होती. पेरणी बोधिसत्वाच्या बीजांची पेरणी होती. पाहते बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्व पाहून रमाईच्या डोळ्यात अश्व येतात. पण अगोदर रमाई आपली अश्व पुसते. जो फेटा जो दिला होता शाहू महाराजांनी तो फेटा गुंडाळून गेली. आणि रमाईला जसे, रामू तुझे पैसे पाठवले, तुला काय केलंस ते? काय बोलली नाही रामू. घरी गेली आणि एक एक वस्तू दाखवते, न बोलता एक एक वस्तू दाखवते. आक्साबोक्षी रडले, आक्साबोक्षी रडले. स्तब्धतेचा क्षण होता तो, स्तब्धतेचा क्षण. रामू काहीच नाही. साहेब, तुम्हीच तर मला कितीदा सांगितलंय हे रडून लाभ नाही. ही बोधिसत्वाचे सुखाश्रू होते. हे बोधिसत्वाचे सुखाश्रू होते. हा त्याग, म्हणून हा इला त्यागमूर्ती, त्यागमूर्ती, बोधिसत्वाच्या पारमितांचा डोंगर रचण्याचं हे काम रमाईच्या वाट्याला आलं, दुसऱ्याच्या वाट्याला नाही आलं. लक्षात ठेवा. म्हणून ती महापुरुषाच्या, या युग पुरुषाच्या रांगेत आहे. ती त्यांची केवळ पत्नी म्हणून नव्हे. हे नैष्कर्म्य, जी पारमी आहे तिची पारमी, तिच्या पारमीनं तिला बाबासाहेबांच्या जवळ नेऊन ठेवलंय. तिच्या पुण्य पारमितांचा हा साठा तिला शेवटच्या जीवनापर्यंत, डॉक्टर बाबासाहेबांच्या अजिताच्या जीवनापर्यंत ती त्यांची संगिनी असेल. हे पुण्य त्यांची संगिनी असेल, बोधिसत्वाची संगिनी असेल. त्यांच्याच कालखंडात ती देखील रमाई ही अर्हत्व प्राप्त करेल. नव्हे, ती अर्हत्व प्राप्त करेल. त्या कालखंडात जेव्हा बाबासाहेब अर्हत्व प्राप्त करतील, बुद्ध म्हणतील ना, तिचंही निष्क्रमण, तिच्या या संपूर्ण जीवनातल्या यात्रेत तिचं निष्क्रमणही परिपूर्ण होईल. 10 पारमितांचे घडे भरतील. तेव्हा त्याही बुद्धांच्या कालखंडात रमाई अर्हत्व प्राप्त करेल. तोपर्यंत जीवन साथीने बनून तो राहत जाईल. हे घडवण्यासाठी तुम्ही आम्ही हात जोडून, मी जसं समोर म्हणेन आपण मागे म्हणायचं, माझ्या पाठीमागे. आम्ही बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मपत्नी माता रमाई, त्यांची जी काही सुगती वा दुर्गती झाली असेल, जिथे कुठे असतील, आम्ही आमच्या सर्व जीवनातलं सारा पुण्य रमाई तुझ्या चरणावर अर्पण करतो. आणि आमच्या साऱ्या जीवनातलं पुण्य हे तुझ्यासाठी अर्पण करतो. तुझ्या नैष्कर्म्य पारमीनी ज्या बोधिसत्वाची घडवणूक केलीस, आम्ही मात्र हे सारं पुण्य तुझ्या चरणी अर्पण करतो. माते, बाबासाहेब बुद्धत्व प्राप्त होईपर्यंतच्या शेवटच्या जीवनापर्यंत तू त्यांची संगिनी म्हणून राहून ती तुझी अधिकारवाणी बनो, अधिकार क्षेत्र बनो. तुझं खूप मंगल हो. तुझ्या या वाढदिवसाच्या, तुझ्या जयंतीच्या दिवसात हे आम्ही पुण्य वितरित करीत आहोत. हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे.
या सत्यवचनानं आई तुझं मंगल हो, चागमूर्ती तुझं मंगल हो, तुझं कल्याण हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. साधू साधू. सगळ्यांनी वंदन कराय, सगळ्यांनी वंदन करा. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगल हो. ज्यांना ज्यांना पदयात्रेत यायचं आहे ना, हे सारं पुण्य तर रमाईलाही सोबत घेऊन जाऊ. कुठे? महूला. अकोल्यापासून 1 एप्रिलला अशोक वाटिकेमधून पदयात्रा निघेल, ते 13 तारखेला संध्याकाळपर्यंत महूला पोहोचेल. सोबत सोबत रमाईला घेऊन जाऊ आणि रमाईला सोबत ठेवून बाबासाहेबांच्या या जन्मभूमीवर आपलं सारं जीवनातलं सारं पुण्य वितरित करून बोधिसत्वांना जे जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील ना, त्यांच्या पुण्यात आपणही सहभाग घेऊ, आपले पुण्य वितरित करून आणि आपणही आपले 10 पारमितांचे घडे परिपूर्ण करण्यासाठी त्यांच्या सोबत राहू. बाबासाहेब तुम्ही जेव्हा बुद्ध बनाल ना, तर आम्ही तुमच्या बुद्ध शासनात येऊ, आम्हाला सोबत घेऊन चला. समजत आहे? काही नाही समजत ना, तिथे जाऊन सत्यक्रिया करू ना, तेव्हा समजेल. या पुण्य वितरणासाठी 1 एप्रिलला अकोल्याच्या अशोक वाटिकेपासून ती 1 एप्रिलला पदयात्रा सुरू होणार आहे भोजनानंतर आणि 13 तारखेला सायंकाळी महूला पोहोचणार आहे. आपण सगळ्या उपासक उपासिकांनी त्या पदयात्रेत समाविष्ट व्हावं असं आवाहन करतो. आणि 6 मे ते 12 मे पर्यंत 7 दिवस पठ्ठाणाची चॅन्टिंग बोधगयेला असेल. 12 तारखेला त्याचं समापन होणार आहे. आपण 7 दिवस मुक्कामाने बोधगयेला चालायचं. बाबासाहेब ज्यावेळेला हरिमैत्री बुद्ध होतील ना, तर त्यांना येणाऱ्या बोधिसत्वांना आवाहन करायचं आणि त्या आवाहनामध्ये आपण सर्व जण आपण त्यात सहभाग घेऊन बोधगयेला बोधिवृक्षाखाली, जे बोधिवृक्ष नसणार आहे ते नागाबोधी वृक्ष वाढणार आहे जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त करतील. या सगळ्या गोष्टीची सत्यक्रिया आपण 12 तारखेला सकाळी जेव्हा समापन होईल तेव्हा करणार आहोत. या सत्यक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो. याच ठिकाणी मी थांबतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. मी मागच्या वर्षी रामटेकला आम्ही ट्रेनने गेलो होतो. जवळजवळ